dynamic, the true mentor for yours, none other than Mr. Swapnil Gite. नॉलेज तुम्हाला आयुष्यात मोठं करत नाही, स्किल तुम्हाला आयुष्यात मोठं करतं. मग जर तुझ्याकडे टक्के आहेत पण स्किल नाहीये, त्या दिवशी तू आत्महत्या करणार. पण ज्या दिवशी तुझ्याकडे 21% नाहीयेत पण स्किल आहे, त्या दिवशी तू राज्य करणार. भरपूर मुलांना ना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या असतात. IPS व्हायचं असतं, IAS व्हायचं असतं किंवा NDA क्रॅक करायचं असतं. पुढे जाऊन ते सक्सेस झालेच नाही किंवा त्यांच्याकडनं त्या एक्झाम क्रॅक झाल्याच नाही, तर बॅकअप प्लॅनसाठी कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत? ट्रेंड कशाचा चालू आहे? AI, डेटा सायन्स. याच्यात जर तुम्ही गेला तर 7-8 वर्षांनी याला स्कोप असेल का नाही याला प्रश्नचिन्ह आहे. जे करिअर मिळालंय ते आवडीने करा, नाही तर जे आवडतं त्यात करिअर करा. 99.99 जरी पडले ना, 24 तासापेक्षा जास्त त्याचे पेढे वाटायचे नाही आणि त्याच्या गप्पा पण मारायच्या नाही. कारण असं म्हटलं जातं 24 तासापेक्षा जास्त यश डोक्यावर मिरवायचं नाही आणि 24 तासापेक्षा जास्त दुःख मनावर घ्यायचं नाही. खूप छान झालं सेशन. मला पण ही अपॉर्च्युनिटी मिळाली की मी हे सेशन अटेंड करेल. महत्त्वाच्या 2-3 गोष्टी खूप कळल्या की मेहनतीशिवाय पर्याय नाही. जो ग्राफ दाखवला होता इट्स ॲक्च्युली वर्थ पॅरेंट्ससाठी पण खरंच खूप महत्त्वाचं आहे. मुलांच्या बाबतीत जे जे घडतं ते तुम्ही खरंच सांगितलं. मी स्वतः ते अनुभवलंय. त्या चुका सर्वांकडनं होतात. कोणीतरी असं करायला पाहिजे. हे तुम्ही इनिशिएट केलंय ते खूप चांगलं आहे. BA चॅम्पियनचं उद्दिष्ट फक्त एकच आहे, ज्याला मार्ग माहिती आहे, ज्याला ते करायचं आहे, त्याला सक्सेसफुली ते मिळवून देण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीतनं जायला पाहिजे याची क्लिअरिटी आजच्या सेशनला येईल.